वर्ग 9 भूगोल स्वाध्याय अंतर्गत हालचाली। प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। अ. अंतरंगातील मंद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? भूरूपांवर, गतीवर, दिशेवर? योग्य उत्तर आहे गतीवर। आ. मंद हालचाली एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते? दाब, ताण, पर्वत? योग्य पर्याय आहे ताण। ई. खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते? ताण, दाब, अपक्षय? योग्य पर्याय आहे ताण। खालीलपैकी वली पर्वत कोणता? सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट? योग्य पर्याय आहे हिमालय। विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू हालचालींचा परिणाम आहे? पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी, क्षितिज समांतर? योग्य पर्याय आहे खंड निर्माणकारी। प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। अ. हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या। उत्तर. प्राथमिक लहरींच्या मार्गावरील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेने पुढे मागे होते, तर दुय्यम लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेने वर खाली होत जाते। भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या। आ. मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। उत्तर. मेघालय पठार हे मंद भू हालचालींमुळे निर्माण झाले, तर दख्खन पठार हे शीघ्र भू हालचालींमुळे निर्माण झाले। मंद भू हालचालींचा दाब भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडतो, तर भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस अनेक भेगातून बाहेर पडतो। भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभागामधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो, तर ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात। वर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात। मेघालय पठार हे गट पर्वताचे उदाहरण आहे। ज्वालामुखीमुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात। दख्खनचे पठार हे ज्वालामुखी पर्वताचे उदाहरण आहे। ई. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। उत्तर. अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो। या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो। या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो। त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। उ. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो। उत्तर. भूकंप क्षेत्राचा व ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो। भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटून मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो। भूपृष्ठांच्या सीमावर्ती भागात तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो। ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात। अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो। प्रश्न तिसरा, अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा। अ. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात। शीघ्र भू हालचाली. आ. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे। मंद भू हालचाली. ई. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो। शीघ्र भू हालचाली. ई. प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते। मंद भू हालचाली.
प्रश्न 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. अ. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. आ. भूपट्ट अचानक हलतात. ई. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. ई. कमकुवत बिंदूपाशी भ्रमररेषेपाशी खडक फुटतात. उ. साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, योग्य क्रम आहे आ. भूपट्ट अचानक हलतात. दुसऱ्या क्रमांकावर ई. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. तिसऱ्या क्रमांकामुळे ई. कमकुवत बिंदूपाशी खडक फुटतात. चौथ्या क्रमांकावर उ. साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. आणि शेवटी पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. प्रश्न 5. फरक स्पष्ट करा. अ. गट पर्वत व वली पर्वत. गट पर्वत अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खडकावर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगातील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गट पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. वली पर्वत अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. वळ्यांमुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी पर्वत. आ. दुय्यम भूकंप लहरी आणि प्राथमिक भूकंप लहरी. प्राथमिक भूकंप लहरी भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरी ह्या घन, द्रव व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. प्राथमिक भूकंप लहरीच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरीच्या वाहनाच्या दिशेने पुढे मागे होते. प्राथमिक भूकंप लहरी ह्या दुय्यम भूकंप लहरींपेक्षा कमी विध्वंसक असतात. दुय्यम भूकंप लहरी प्राथमिक भूकंप लहरीनंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात. दुय्यम भूकंप लहरी या केवळ घनमाध्यमातून प्रवास करू शकतात. दुय्यम भूकंप लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरीच्या वहनाच्या दिशेने वरखाली होते. ई. भूकंप व ज्वालामुखी. भूकंप पृष्ठभागाखालील हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हादरा म्हणजे भूकंप होय. भूकंपामुळे काही प्रदेश उंच होतात तर काही प्रदेश खचतात. भूकंपाच्या वेळी शिलारस पृष्ठभागावर येतोच असे नाही. ज्वालामुखी पृथ्वीच्या पर्यावरणात तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्याची क्रिया म्हणजे ज्वालामुखी होय. ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो. प्रश्न 6. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर: भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे किंवा एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतात आणि ते भूकंपाचे कारण ठरतात. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. आ. जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? उत्तर: जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालींमुळे निर्माण झाले आहेत. ई. भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? उत्तर: भूकंपाची तीव्रता जितकी अधिक तितकी घरांची पडझड अधिक. भूकंपाच्या प्राथमिक लहरी नंतर दुय्यम लहरी पृष्ठभागावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात.
या लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेने वर खाली असते. त्यामुळे भूपृष्ठावरील घरे वर खाली हलतात व घरांची पडझड होते. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? उत्तर: भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात, भूजलाचे मार्ग बदलतात, काही ठिकाणी प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात, सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात, हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. भूकंपामुळे भूपृष्ठावर हे परिणाम होतात. भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते, वाहतुकीचे मार्ग खंडित होतात, संदेशवहन व्यवस्था कोलमडते. भूकंपाचे मानवी जीवनावर हे परिणाम होतात. भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार आहेत. 1. प्राथमिक लहरी. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. 2. दुय्यम लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी असे म्हटले जाते. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा ह्या अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. ज्वालामुखीचे सोदाहरण वर्गीकरण करा. उद्रेकाच्या स्वरूपावरनुसार ज्वालामुखीचे 2 प्रकार पडतात: केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी. 1. केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठाअंतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला शिलारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकू सारख्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमध्ये फुजियामा, टांझानिया, किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. 2. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे जागृत ज्वालामुखी, सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी व मृत ज्वालामुखी असे 3 प्रकार पडतात. 1. जागृत ज्वालामुखी. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्राम्बोली. 2. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेट. 3. मृत ज्वालामुखी. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. प्रश्न 7.
आकृतीच्या सहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. धन्यवाद. सबस्क्राईब करा दिनविशेष चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन वर्षभरातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी.